कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन हे नामस्मरण सांगितलेलं आहे. तसं त्यासोबत बाकीच्याही साधना आपण करू शकतो, परंतु हठयोग वगैरे तपश्चर्या या सत्य त्रेता द्वापार या युगात करू शकत होते. कलियुगामध्ये खूप अवघड आहे, म्हणून ईश्वराने कलियुगात नामस्मरणाला जास्त महत्त्व दिलं आहे. सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलेलं आहे. त्या बाबतीतले एक आपण उदाहरण पाहूया. जबलपूर जवळील नर्मदा तीराच्या घाटावर एक तरुण साधू, संन्यासी साधू फक्त पडून राहायचा. एके दिवशी असं झालं, ऋषिकेशचे महामंडलेश्वर स्वामी रामगिरी हे जबलपूरला आले होते आणि ते स्नानासाठी नर्मदेच्या तीरावर आले. तर जाताना रस्त्यात त्यांना हा तरुण साधू पडलेला दिसला. तर ते त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले की, अरे तू तर तरुण आहेस, महान साधू दिसतोस, संन्यासी दिसतोस, तर तू काही भजन तपश्चर्या साधना असं काही केलं पाहिजे. असं नुसतं पडून राहून कसं चालेल. तेव्हा त्या तरुण साधूने, संन्याशाने डोळे उघडले, स्मित हास्य केलं आणि स्वामी रामगिरींना जवळ बोलावलं आणि त्यांचा हात घेतला. त्यांचे कानावर त्या साधूने हात ठेवला. तर त्या हातामधून नामस्मरण रामगिरी स्वामींना ऐकू यायला लागलं. मग त्या तरुण साधूने त्यांचे कान त्यांच्या डोक्याला, छातीला, पोटाला, पायाला, सगळ्या अवयवांना कान लावायला सांगितले. त्यांच्या सगळ्या या अवयवातून ईश्वराचं नामस्मरण चालू होतं. हे पाहून त्या रामगिरी स्वामींना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हा चमत्कार नाही. आपण जर का ईश्वराचं अखंड नामस्मरण चिकाटीने करत राहिलो ना, तर आपल्या शरीरातील पेशी आहेत ना, त्या नामस्मरणातील दिव्य शक्ती, दिव्यत्व शोषून घेतात आणि आपलं शरीरच नामस्मरणमय होते. आपल्या संपूर्ण शरीरामधून नामस्मरण चालू असतं, नामस्मरण चालू होतं. ही सर्वश्रेष्ठ साधना या कलियुगाची आहे. म्हणून नामस्मरणाला या कलियुगात फार मोठं महत्त्व दिलेलं आहे.